एक स्वतःच असं एक व्यासपीठ तयार केलं. मी आपण विनंती करतो की आपण पुढे येऊन बसावं. जरा टाळ्या वाजवा जरा सगळ्यांनी. आयुष्याशी अजून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल प्रथमतः तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि हा गेट टुगेदर किंवा हे मेळावा भरवण्याचं कारण एकच असतं की त्या निमित्ताने आपल्या समूहामध्ये भरपूर लोक आहेत किंवा मी ओतूरचा आहे, ओतूरची लोक माझ्या परिचित आहेत, मुंबईचा आहे, मुंबईच्या लोकांचे ते परिचित आहेत, पुण्याचे परिचित आहेत. पहिल्यांदाच आपल्या ओतूर नगरी शिवभूमीत आलेत. एक चांगले सायन्स टीचर आणि विजय असो. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पते हर हर महादेव. नमो पार्वती पते. महिलांचे आहेत, ज्येष्ठांचे आहेत. माझं स्वतःचं एक भजनी मंडळ आहे, श्री प्रभू विश्वकर्मा महिला भजनी मंडळ. हार्मोनियम वाजवण्याची मला आवड आहे आणि सामाजिक कार्याची पण आवड आहे. आपल्या सर्वांची मैत्री झाली त्याबद्दल आपल्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद. आज कविता संग्रह आणि एक हायकू संग्रह अशी 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि पेपरमध्ये मी बऱ्याच काही पेपरला काम करत होते. करुणा नेरकर मॅडमनी पण आमची ओळख झाली मध्ये, त्यांनी पण. तर त्या गावचा मी आहे आणि मागच्या 20-1 वर्षापासून टी व्ही जर्नलिझममध्ये काम करतो. IBN लोकमत हे माझं पहिलं न्यूज चॅनल ग्रामीणचं. त्याच्या आधी मोरे. मी लहानपणापासून कलाकार आहे, म्हणजे शाळेच्या गॅदरिंगपासून मी करतो. आणि आता आमचा ग्रुप आहे मुंबईला, साज महाराष्ट्राचा. तर आमचा एक ऑर्केस्ट्रा आहे मराठी पूर्ण. तर म्हणजे रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही देतो कार्यक्रम असा. तुम्ही म्हणालात स्वाती, लोकांमध्ये टिकायचं असेल तर बोलणं बदललं पाहिजे. मी असं वाटतं मी शब्द बदलले, मी शब्द शिकले, मी शब्द बदलले, शब्द शिकले. पण शब्दच माझे गुरु लावला माय पित्याचा लळा, त्या वाटेवर सहज भेटली गजल कविता मला. काढली पालखी दुरा खांद्यावरी घेऊ तिची तुकोबासारखी. माय मराठीची आम्ही काढली पालखी दुरा खांद्यावरी घेऊ तिची तुकोबासारखी. नाम मात्र आम्ही तिलात पाय हल्ली, सगळ्याच माणसांचे खोलात पाय हल्ली. त्यामुळे दारावरती पाय कुणाचे वाजत नाही, दारावरती पाय कुणाचे वाजत नाही. की नात्यांचा काळ संपला समजत नाही. विश्वासाच्या दुनियेमध्ये, विद्रोहाच्या दुनियेमध्ये विश्वासावर जगतो आहे. आषाढाला किती वेळा पापणीत मी धरतो आहे. निर्माण करण्याची क्षमता राहिलेली नाही. आता माझी अवगत नाही नाती गोती सावरण्याची. मीच खरोखर श्वासामधले अंतरा आता मोजत आहे. आयुष्याचे अवघड ओझे खूप दिवस मी पेरत आहे. देवाला योस असह्य होतो निर्मल्याचा भार. अलीकडे आपण देवाचे जास्त लाड करतो, त्याच्यामुळे तो सुस्तावलाय आणि मस्तावलाय.
अहो, बंद दगडांच्या महाली तो सुरक्षित बारमाही, बंद दगडांच्या महाली तो सुरक्षित बारमाही, आणि इथे वंचितांच्या झोपड्यांना दार नाही. उन्हात या दिंड्या निघाल्या विठ्ठलापाशी, उन्हात अनाथ या दिंड्या निघाल्या विठ्ठलापाशी, विठू का सोडून जागा जरासा हलला नाही, विठू का सोडून जागा जरासा हलला नाही. मला विठ्ठलाचा वैराग नाही, कृती दांभिकांची मला त्रस्त करते, आणि म्हणून विठ्ठलाला माझ्या काही सूचना आहेत. माझ्या सूचनांचा विठ्ठलाने जर सहानुभूतीने विचार केला तर त्यात विठ्ठलाचाच फायदा होणार आहे. त्यातली पहिली सूचना विठ्ठलाला की तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे, तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे, सोडून वीट मागे थोडे पुढे सरावे, तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे. पुढची सूचना, बांधून ठेवलेले सोडून हात दोन्ही, आता खुशाल त्यांनी कामात गुंतवावे, तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे. आणि होणार हाल देवा याच्या पुढे तुझे. हो, माणूस इतका नतरदृष्ट झालेला आहे की देवाधिकांच्या सोन्या चांदीच्या मूर्ती चोरून तो विठ्ठलाला लागलाय. तेव्हा होणार हाल देवा याच्या पुढे तुझेही, तेव्हा विठू आता तू लवकर फरार व्हावे, तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे. पुढची सूचना विठ्ठलाला की झालाच वाद देवा तुझ्या घरात केव्हा. रुक्मिणी बरोबर जर खटकलं तर त्यांनी काय करायचं हेही विठ्ठलाला सांगून ठेवतो. झालाच वाद देवा तुझ्या घरात केव्हा, बिनधास्त विठ्ठला तू. झालाच वाद देवा तुझ्या घरात केव्हा, बिनधास्त विठ्ठला तू माझ्याकडेच यावे. मग डायरेक्ट अप्रोच, एंट्री मिळाली तर ठीक, तर पाठीची साल. मी कित्येक प्रेमिकांना या जळताना पाहिलेलं आहे माझ्या वयाच्या. माझंच घ्या ना. अहो, मी ऐन उमेदीत माझ्या वेड्यागत वागत होतो, मी ऐन उमेदीत माझ्या वेड्यागत वागत होतो, आणि कितीक वर्षे माझ्या राधेला शोधत होतो. परिणाम असा झाला की डोक्यावर नंतर माझ्या परिणाम असा झाला की जी समोर येईल तिला मी राधा समजतो. अखेरच्या क्षणी माझे दोन्ही हात हातात घेऊन ती म्हणाली, माझ्यासाठी एवढं कर. मी विचारलं काय करू. ती म्हणाली, दारात आलेल्या कुणालाही रिक्त पाठवू नकोस, आणि शिल्पीत काही नसेल तर किमान स्नेहाचे 2 शब्द तरी पदरात टाक. मी म्हणालो ठीक आहे, पण आता शब्दालाच मौनत्व आलंय, त्याचं काय. त्यातून बाहेर येताना मी आईला म्हटलं, मला दुसरा भाऊ नको. तरी माझ्या एकटेपणाच्या काळजीने की माझ्यावरच्या अविश्वासाने तिने ती चूक केलीच. आता 4 भावंडांच्या पसाऱ्यात आम्ही वाटून घेतो आईला 3-3 महिन्यांच्या 4 सत्रा. एका भावाचं सत्र संपतात, भाऊ लगेच आकाठी देतो पुढच्या भावाला आईचं बोजकं स्वाधीन घेण्यासाठी. हा माझ्या आईचा बाधित 7-12 केली तुझ्या मी हवाली, उतरे एकदा तू तिच्या तळाशी. आहे कारण या जे रॅप केलेलं आहे ते रॅप लवकर गाणी करतात.